नमस्कार एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी विशालची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे। त्याची जोरदार शाळा घेतलेली आहे। मित्रांनो, नॉमिनेशन टास्क दरम्यान राकेश आणि विशाल यांच्यामध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला, पण हा वाद तेवढ्यावर थांबला नाही। वाद वाढत गेला। विशाल राकेशच्या पर्सनल लाईफबद्दल म्हणजेच त्याच्या डिवोर्सबद्दल बोलला आणि त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की हातापाई देखील पाहायला मिळाली, ज्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडलेलं पाहायला मिळालं। आणि आता याच गोष्टीवरून भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी विशालची चांगली शाळा घेतलेली आहे। रितेश भाऊ विशालला बोललेले आहेत, विशाल, गेम खेळताना तुम्ही एखाद्याच्या पर्सनल लाईफपर्यंत जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? वाद हा टास्क पुरता ठेवा। कोणाच्या डिवोर्स सारख्या संवेदनशील विषयावर बोलणं हे फक्त चुकीचं नाहीये, तर खूप खालच्या पातळीचं आहे। विशाल, तुम्ही इथे फक्त घरातल्या लोकांसाठी खेळत नाही आहात, महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय आणि तुमच्यात आणि राकेशमध्ये जे काही घडलं त्यानंतर महाराष्ट्रात तुम्ही कसे दिसतात याचा तुम्ही एकदा विचार केलात का? टास्कच्या नावाखाली पर्सनल लाईफवर जाणं आणि त्यानंतर धक्काबुक्की करणं ही तुमची इमेज बनते। लोक तुम्हाला स्ट्रॉंग प्लेअर म्हणून बघत होते। विशाल, गेम जिंकायचा असेल तर लोकांचा विश्वास जिंकावा लागतो आणि तुम्ही जे केलं त्यामुळे तुम्हाला खरंच वाटतं की तुम्ही विश्वास जिंकलेला आहे? तुम्ही विश्वास जिंकलेला नाहीये, तुम्ही महाराष्ट्राचा विश्वास गमावलेला आहे। विशाल, स्ट्रॉंग प्लेअर तो नसतो जो समोरच्याला खाली खेचतो, स्ट्रॉंग प्लेअर तो असतो जो स्वतःची लेवल कायम ठेवतो। आणि हे बिग बॉसचं घर आहे, या घरामध्ये ना पर्सनल अटॅक चालणार ना फिजिकल होणं। जर पुन्हा असं झालं तर त्याचे गंभीर परिणाम होतील। मित्रांनो, अशा प्रकारे रितेश भाऊंनी विशालची जोरदार शाळा घेतलेली आहे, त्याला चांगलंच तिखट शब्दांमध्ये सुनावलेलं आहे। तर आता भाऊंच्या या कडक सुनावणीनंतर विशाल काय उत्तर देणार आणि राकेश या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, विशालने जे केलं ते योग्य होतं का? मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।